क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत. नमस्कार, मी मेघा जगताप. बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या घडामोडी. अज्ञातांनी जतच्या राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे नाव रात्रीत बदलले. तालुक्यासह सांगली जिल्ह्यात खळबळ. नमस्कार, मी अँकर पूजा खोत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तिपेहळ्ळी येथे असणाऱ्या राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या युनिटचे नाव बदलल्याने सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे. जतचे राजे विजयसिंह डफे यांचे नाव लिहिलेला डिजिटल फलक काल रात्री उशिरा राजाराम बापू सहकारी साखर कारखाना तिपेहळ्ळी येथील कारखान्याच्या गेटवर लावण्यात आला. हे समजताच आज सकाळपासून सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण काही दिवसांपूर्वी जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन यंदा राजाराम बापू साखर कारखान्याचे धुराडे पेटून देणार नाही, हा कारखाना सुरू करून देणार नाही अशी भूमिका मांडली होती. आणि त्यानंतरच काही दिवसात हा प्रकार घडला. याविषयी जाणून घेऊयात आमदार गोपीचंद पडळकर यांचं मत. जतच्या सगळ्या विषयावरती एकत्रित यात आहे, तर माझा जतचा कारखाना सभासदांना देऊन टाका ना. तुम्हाला जतची इतकी चिंता आहे, जतची इतकी काळजी आहे, नाहीतर मी तर धुराडं पेटवून देणार नाही. मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे. आंदोलन कशाला करायला लागते? मी एकटा गेलो तिथे बाद झाला आंदोलन. परंतु या विषयावरती जत तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी जे या सगळ्या आघाड्या करत आहेत, या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे, तुम्ही विचारा की आमची भूमिका ही आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे एकत्र या. हा जो डापलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे, कारण याचं भाडं सुद्धा याच्यापेक्षा जास्त होते. आता तुम्ही तर सगळे पत्रकार मित्र आहात, तुम्ही माहिती घ्या कुठले कारखाने किती